संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत सुनेत्रा पवार यांची ओळख आजवर अजित पवार यांच्या पत्नी अशीच होती. राज्याचे उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री, अर्थ खात्यासारखा महत्त्वाचा विभाग सांभाळणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याध्यक्ष म्हणून अजित पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात दादा म्हणून ओळखले जात होते. मात्र दुसऱ्या बाजूला असलेल्या सुनेत्रा पवार या थेट सक्रिय राजकारणात फारशा दिसत नव्हत्या. त्या सामाजिक कार्यात सक्रिय होत्या, पण त्यांची ओळख कायमच वहिनी म्हणूनच राहिली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कामात अधिक लक्ष घालायला सुरुवात केली आणि आता इतिहास घडतोय. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्याच दिवशी संध्याकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची चर्चा जोरात आहे. मात्र या पदासाठी जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांसारखी अनुभवी नावे चर्चेत असताना सुनेत्रा पवार यांचंच नाव अंतिम कसं ठरलं, यामागे नेमकी कारणं काय आहेत? कारण पहिलं वजा सहानुभूतीची लाट. अजित पवार राज्याच्या राजकारणात पूर्ण ताकदीने सक्रिय होते. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर होत्या. अशा परिस्थितीत अचानक झालेल्या त्यांच्या निधनामुळे राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. अजित पवार यांच्यानंतर वारस कोण, हा प्रश्न निर्माण झाला. मुलगे जय पवार आणि पार्थ पवार यांची नावे चर्चेत आली. मात्र राजकीय अनुभवाचा अभाव आणि परिस्थितीची संवेदनशीलता पाहता पती गेल्यानंतरही धीराने उभी राहिलेली सुनेत्रा पवार यांच्यामागे सहानुभूतीची मोठी लाट उभी राहिली. अजित पवारांनी आधीच त्यांना राज्यसभेत पाठवून सक्रिय राजकारणात आणलं होतं. त्यामुळे अजित पवारांनंतर कोण, या प्रश्नाचं उत्तर नकळतपणे सुनेत्रा पवार असं बनलं. कारण दुसरं वजा राष्ट्रवादी पक्षावर नियंत्रण. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या होत्या. जर संपूर्ण नेतृत्व पुन्हा शरद पवारांकडे गेलं असतं तर अजित पवार समर्थक आमदारांमध्ये असंतोष निर्माण झाला असता आणि पक्ष पुन्हा फुटण्याची शक्यता होती. शरद पवारांचे केंद्राशी असलेले संबंध, त्यांच्यावर होणारी टीका आणि भविष्यातील राजकीय समीकरणे लक्षात घेता शरद पवारांना बायपास करून नवं नेतृत्व देण्याची गरज निर्माण झाली. त्या परिस्थितीत सुनेत्रा पवार हे सर्वमान्य नाव ठरलं. कारण तिसरं महिलावर्ग आणि लाडकी बहीण फॅक्टर. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधानसभेत महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली. महिलांनी मोठ्या प्रमाणावर महायुतीला मतदान केलं. अजित पवार या योजनेचा प्रमुख चेहरा होते. आता ते नसताना सरकारमध्ये सुनेत्रा पवार यांना पुढे केल्यास महिलांमध्ये सकारात्मक संदेश जाईल. आम्ही आमच्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, हा संदेश सरकार, भाजप आणि केंद्रीय नेतृत्वाला द्यायचा आहे. निष्कर्ष: आगामी 3 वर्षांत मोठी निवडणूक नसल्यामुळे सहानुभूतीची ही लाट मतदानात रूपांतरित होणार नसली तरी ती एका नावामागे ठामपणे उभी राहणार आहे आणि ते नाव आहे सुनेत्रा पवार. एकीकडे शरद पवारांसारखे मातब्बर नेते, सुप्रिया सुळेंसारख्या अनुभवी नेत्या आणि जयंत पाटीलसारखे कुशल राजकारणी असताना देखील सर्वमान्य आणि दीर्घकालीन राजकीय फायदा देणारं नाव म्हणून सुनेत्रा पवार पुढे आल्या आहेत.